नमस्कार, मी दीपाली पालविश्व मराठी बेबीवर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या वाढीसाठी, विकासासाठी, त्यांच्या आरोग्याचा पाया भरभक्कम करण्यासाठी आहार किंवा अन्न पदार्थ हा एक प्रमुख घटक आहे। मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की लहान बाळ किंवा लहान मुलं किती प्रमाणामध्ये खाता आहेत यापेक्षा तो आहार ते कशा प्रकारे खाता आहेत किंवा कोणत्या वेळेमध्ये खात आहेत, तुम्ही त्याला बाळाला कशा प्रकारे देत आहात, बाळ ते खाऊन आनंदी आहे का किंवा ते पदार्थ बाळाच्या व्यवस्थितरित्या अंगी लागते आहेत का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। यावर चॅनलवरती मी काही असे वर्स्ट फूड कॉम्बिनेशन्स म्हणजे हानिकारक विरुद्ध आहार कोणते कोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। जर आतापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी असेच काही बेस्ट फूड कॉम्बिनेशन सांगणार आहे, म्हणजे काही असे पदार्थ की जे पदार्थ एकत्रित जर बाळाच्या आहारामध्ये येत असतील तर त्याचा जो बलवर्धकपणा आहे हा अगदी दुपटीने वाढतो, बाळाला त्यापासून मिळणारा फायदा हा अगदी दुप्पट होतो। म्हणजेच बाळाचं वजन असू द्या, उंची असू द्या, इम्युनिटी असू द्या किंवा आरोग्याचा पाया हा भक्कम होण्यासाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो। आणि असे फूड कॉम्बिनेशन्स वाढत्या वयामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना मिळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। कोणते असे फूड कॉम्बिनेशन्स आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असेल, आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। यामध्ये सगळ्यात पहिलं फूड कॉम्बिनेशन आणि जे उन्हाळ्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय फायदेशीर आहे असं फूड कॉम्बिनेशन कोणतं असेल तर ते आहे भात आणि दही। दही भाताचा नैवेद्य आपण नेहमी देवाला दाखवतो, पण यामागचं खरं सायन्स हे आहे की हे जे दही भात आहे हे अतिशय पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी। विशेषतः उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामधली जी हीट आहे हे बॅलन्स करण्यासाठी दही भात हा एक बेस्ट ऑप्शन आहे आणि मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या लहान मुलांना दही भात हा खूप जास्त आवडतो। जर तुम्ही रेग्युलरली बाळाला दही भात देत असाल तर बाळाला उष्णतेचा त्रास होणार नाही, बाळाला कॉन्स्टिपेशन होणार नाही किंवा पोटाच्या रिलेटेड कोणताही आजार बाळाला होणार नाही। रेग्युलरली दही तुम्ही बाळाला देत असाल तर यामुळे बाळाला झोप सुद्धा उत्तम राहते, ज्या कारणामुळे बाळाचं वजन असेल किंवा बाळाची इम्युनिटी आहे ही बूस्ट व्हायला मदत होते। दह्यासोबत भात मिक्स करणं म्हणजे अगदी अमृता समान आहे, त्यामुळे दही भात हे बाळाला तुम्हाला नेहमी द्यायचा आहे। त्यानंतरचं पुढचं जे फूड कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे फुटाणे आणि गूळ। जे काही भाजके फुटाणे असतात तर त्यासोबत गूळ तुम्ही जर लहान मुलांना सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यामध्ये असेल किंवा 11च्या आधी कधीही देत असाल तर ते बाळाच्या वजन वाढीसाठी अगदी बेस्ट असं एक मेडिसिन आहे। जर तुमच्या बाळाला रक्ताची कमतरता होत असेल, हिमोग्लोबिन लेवल नेहमी कमी येत असेल, पोटामध्ये जंत होत असतील किंवा बाळ नेहमी चिडचिड करत असेल, व्यवस्थित झोपत नसेल, नीट खात नसेल तर अशा वेळी फुटाणे आणि गूळ तुम्ही रेग्युलरली बाळाला द्या। त्यानंतरचं पुढचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दूध आणि हळद। दूध आणि हळद याला गोल्डन मिल्क म्हटलं जातं। टर्मरिक मिल्क इज इक्वल टू गोल्डन मिल्क, कारण याचे फायदे हे अगणित आहेत। जेव्हा तुम्ही लहान मुलांना हळदीचं दूध देता तर त्यावेळी शरीरामध्ये असणारे जेवढे काही अनहेल्दी किंवा हार्म असे बॅक्टेरियाज आहेत, व्हायरसेस आहेत, यापासून बाळाला प्रोटेक्शन मिळतं। लहान मुलांना जर वारंवार सर्दी, कफ, खोकला होत असेल आणि तुम्ही जर रेग्युलरली बाळाला हळदीचं दूध देत असाल तर बाळाचा हा जो सर्दी, कफ, खोकला आहे हा पूर्णतः नाहीसा होतो। शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर त्याविरुद्ध लढण्यासाठी बाळाची इम्युनिटी तयार होते आणि बाळाचं ओव्हरऑल जे आरोग्य आहे हे उत्तम राहायला मदत होते। बाळाच्या हाडांमध्ये, स्नायूमध्ये भरपूर अशी ताकद येते, जेणेकरून बाळाचं चालणं, रांगणं, बसणं हे जे काही माइलस्टोन्स आहेत हे बाळ पटपट अचीव्ह करतो। त्यानंतरचं पुढचं जे बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे दुधासोबतचे काही कॉम्बिनेशन्स आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिलं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे खारीक आणि दूध। जे काही ड्राय डेट्स आहेत, खारीक आहेत, वाळलेले खजूर, तर ते तुम्हाला दुधासोबत मिक्स करून बाळाला द्यायचं आहे। या अगोदर आपण एक रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे की जी बाळाचं वजन वाढवण्यासाठी, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, बाळाची ताकद वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। तर खारीक आणि दूध हे जेव्हा तुम्ही एकत्रित बाळाला देता तर बाळाची ताकद वाढायला मदत होते, इम्युनिटी बूस्ट होते, वजन वाढतं, बाळाच्या हाडामध्ये विशेष प्रकारची ताकद येते, म्हणजे बाळाचे जे काही स्नायू आहेत किंवा हाडं आहेत ही मजबूत बनतात, बाळ हा काटक बनायला मदत होते। त्यामुळे दुधासोबत तुम्हाला खारीक सुद्धा मिक्स करून द्यायची आहे। या व्यतिरिक्त सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आंबे हे भरपूर प्रमाणामध्ये येतात। आंबा तुम्ही जेव्हा गाईच्या दुधासोबत, स्पेशली लक्षात घ्या, गाईच्या दुधासोबत तुम्हाला मिक्स करून बाळाला द्यायचं आहे। म्हणजे जे काही तुम्ही आमरस बनवता, मिल्कशेक्स बनवता तर ते जर तुम्ही गाईच्या दुधासोबत देत असाल
तर त्याचा फायदा बाळाला अगदी दुपटीने होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की आंबा हे वजन वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे, पण यामध्ये उष्णता सुद्धा तेवढीच असते. हे दोन्ही बॅलन्स करण्याचं काम हे गाईचं दूध करतं आणि अशा वेळी गाईचं दूध आणि आंबा तुम्ही मिक्स करून बाळाला देत असाल तर बाळाचं वजन तर वाढतंच, पण त्याचबरोबर बाळाच्या हृदयाचं आरोग्य, बाळाच्या डोळ्यांचं आरोग्य, बाळाचे लिव्हर असतील किंवा बाळाला होणारा भविष्यामध्ये जर डायबिटीज आहे, या सगळ्या गोष्टींपासून बाळाला प्रिव्हेन्शन मिळतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला आंबा देत असाल तर त्यावेळी तुम्हाला दूध हे गाईचं घ्यायचं आहे आणि त्यासोबत मिक्स करून ते बाळाला द्यायचं आहे. त्यानंतरचं जे पुढचं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे हिरव्या पालेभाज्यांसोबत तुम्ही गाजर ऍड करणं. नॉर्मली आपण म्हणतो की बाळाला आपण खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या देतो, पण या हिरव्या पालेभाज्यांमधले विटामिन्स आणि मिनरल्स किंवा हे जे कॅल्शियम आयरन आहे हे आपल्या शरीरामध्ये प्रॉपररित्या ऍब्सॉर्ब होण्यासाठी, शोषून घेण्यासाठी, ते बाळाच्या अंगी लागण्यासाठी गरज असते, ते म्हणजे विटॅमिन सी ची. आणि हे जे विटॅमिन सी आहे हे गाजरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विटॅमिन ए सुद्धा आहे, ज्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे हे बेस्ट कॉम्बिनेशन ठरतं. जे पालेभाज्यामध्ये असणारे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत हे 100% बाळाच्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होतात आणि याचा जो फायदा आहे हा बाळाला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होतो. त्यानंतरचं सगळ्यात शेवटचं फूड कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे केळी सोबत वेलदोडे किंवा वेलची एकत्रित करून बाळाला देणं. या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सुद्धा मी ही गोष्ट सांगितलेली आहे, पण स्पेशली आता एक फूड कॉम्बिनेशनचा व्हिडिओ आहे म्हणून मी परत हे रिपीट करते आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला केळी देता तर त्यावेळी त्यासोबत वेलदोडे जरूर द्या. म्हणजे जर तुम्ही बनाना मिल्कशेक बनवत असाल तर त्यामध्ये वेलदोडे घालायला अजिबात विसरायचं नाही, कारण केळी बऱ्याचदा काय होतं की बाळासाठी जड होते किंवा बाळाला गॅस होतो. बऱ्याचदा केळी खाल्ल्यानंतर बाळाला सर्दी, कफ, खोकला होतो किंवा पोटातलं येणं ज्याला आपण म्हणतो तर ते होतं. हे होऊ नये यासाठी केळी सोबत तुम्हाला जे काही वेलदोडे आहेत याची पावडर थोडीशी मिक्स करायची आहे. यामुळे फ्लेवर तर वाढतोच, पण याचं जे पाचकपणा आहे किंवा जे पचायला जड होतं तर ते बॅलन्स होतं, बाळाला ते व्यवस्थित डायजेस्ट होतं. केळीमधले जे काही विटॅमिन्स मिनरल्स आहेत हे बाळाच्या व्यवस्थितरित्या अंगी लागतात आणि बाळासाठी केळी ही बलवर्धक, वजन वाढीसाठी उत्तम अशा प्रकारचा एक बेस्ट ऑप्शन ठरतो. तर हे काही 7 ते 8 असे बेस्ट फूड कॉम्बिनेशन्स होते की जे तुम्हाला वाढत्या वयामध्ये लहान बाळांना किंवा लहान मुलांना देणं हे मस्ट आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.